घरची जबाबदारी, मुलाला सांभाळायचं, नवऱ्याकडे लक्ष द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण स्त्रियांना स्वतःकडे काही लक्ष देत नाही. माझं पण तसंच झालेलं. माझे केस तर हे झाडूसारखेच झालेले, एवढे खराब झाले ना. आणि त्यासाठी मला तेल किती दिवसापासून बनवायचं होतं, पण त्याचा काही मुहूर्त लागतच नव्हता. आज म्हणलं काहीही झालं तरी आपल्या स्वतःसाठी आपण तेल बनवायचंच, आणि तेच मी इथे करायला घेतलं. खरं सांगते, ह्या तेलाचा एवढा उपयोग आहे ना. माझे केस अगोदरपासून, मी लग्न अगोदरपासून हे तेल बनवून लावते आणि त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि त्यांनी खरंच ना एवढा फायदा होतो ना. आता मला बरेच दिवसापासून मी हे केलेले नव्हते, त्याच्यामुळे माझे केस हे फ्रीजी झालेले आहेत, पण आता तुम्हाला लावल्यानंतर फरक दिसेलच. तर इथे काय ना, मी डबे घासण्यासाठी काढत होते, तर त्याच्यामधल्या वस्तू काढून ठेवलेल्या, आणि मला आज बनवायची होती ब्रोकोलीची भाजी. तर ब्रोकोली छान अशी चिरून घेतलेली, आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून स्वच्छ अशी धुवून घेतलेली. किडे तर काही नसतात त्याच्यात, मला थोडेफार असतील ते मिठाच्या पाण्याने वरती येतील आणि मरून जातील, आणि वास पण थोडासा कमी येतो मिठाच्या पाण्यामध्ये जर आपण गोबी धुवून घेतली तर. मग झालं ते. आणि त्यानंतर मी काय केलं, इकडे मला हेअर ऑइल करून घ्यायचं होतं, कारण रात्री लावत असते मी शक्यतो, पण तेल बनवायचं राहूनच गेलेलं होतं, त्यामुळे म्हणलं चला सकाळी लावून घेऊया. मग बसले हेअर ऑइल लावण्यासाठी. आपल्या तेल लावण्याच्या पद्धतीवर पण केसांची ग्रोथ ही खूप अवलंबून असते बरं का. तर मी अशा पद्धतीने तेल लावून घेत असते. लग्ना अगोदर मम्मी मला दर आठवड्याला तेल लावून द्यायची, एकदम घासून घासून एवढं व्यवस्थित लावायची ना, तर माझे केस खूप छान होते आणि दाट आणि मोठे पण होते. पण आता नंतर आपण एवढी स्वतःकडे लक्ष देत नाही, काळजी घेत नाही, त्यामुळे कुठेतरी फरक पडायलाच येतो. तर मग तेल लावून घेतलं, छान अशी मालिश केली. तुम्हाला वाटत असेल जोरात जोरात करते, पण हलक्या हाताने सगळी मालिश करून घेतली. आणि त्यानंतर गेले माझे घर आवरायला, कारण झोपेतनं उठलेलं आतरून पण उचलायचं बाकी होतं. माझं बाळ हे झोपलेलंच होतं, त्यामुळे मला त्याला डिस्टर्ब न करता आपण आपली बाकीची कामं करावं. आणि तो उठल्यानंतर मग सगळे आथरून उचलून घेतले. आता रविवार म्हणल्यावर थोडीशी एक्स्ट्राची कामं करावी, आणि थोडंसं जाळं काय दिसत असेल तर ते मी लगेचच रोजच्या रोज असं काढून घेत असते, म्हणजे त्यामुळे नंतर आपल्याला जास्त क्लिनिंग करण्याची काही गरज पडत नाही. बेडरूम व्यवस्थित सेट केलं, आणि त्यानंतर स्वच्छ असं घर पण झाडून काढले सगळे. आता इथे मला ब्रोकोलीची भाजी करायची होती, आणि हिरव्या मिरच्यांमध्येच करायची असते, छान लागते. पण कियांसाठी मला काढायची होती, त्यासाठी एकच मिरची टाकलेली आणि त्यामध्ये थोडेसे मसाले टाकले. आता तुम्ही बघतायत कुठले कुठले टाकलेले. आणि त्यानंतर मग त्याच्यासाठी अगोदर भाजी काढून घेतली, आणि नंतर मग लाल मिरची पावडर टाकून घेतली आमच्यासाठी. हे भाजी होईपर्यंत माझे इकडे कपडे पण धुणं झालेले होते. कपडे, बाथरूम स्वच्छ करणं आणि आंघोळ हे सगळे कामं माझे एकत्रच होत असतात. तर कपडे धुवून झाले, त्यानंतर लगेचच गेले गॅलरीमध्ये. आता ऊन एवढं पडत आहे ना, कपडे पांढरे पडतात. आणि अगोदरच्या माझ्या सवयीमुळे माझे कपडे काही कधीच पांढरे पडत नाही, कारण मला प्रत्येक कपडा हा उलटा करून टाकण्याची सवय आहे, आणि त्यामुळे कपडे हे पांढरे पडत नाही, आणि कलर जशाला तसा मेंटेन असतो. आता स्वयंपाक झाला, बाकीची सगळी कामं झाली, फक्त माझं राहिलेला किचन कट्टा क्लीन करायचा आणि फरची पुसायची. आणि जोपर्यंत आपण किचन स्वच्छ करत नाही ना, तोपर्यंत कुठलंच काम झाले असं आपल्याला अजिबात वाटत नाही. तुमचं पण तसंच आहे का मैत्रिणींनो? मला कमेंट करून सांगा. कारण आपला सगळा दिवस ना हा किचनमध्येच जातो, आणि ते स्वच्छ दिसलं तर आपलं बाकीचे कामं, म्हणजे घर पूर्ण स्वच्छ असल्यासारखं वाटतं. आणि मला तर अजिबातच करमत नाही हा किचन क्लीन नसेल तर. म्हणजे मलाच काय तर प्रत्येकीचं तसंच आहे. तर अशा पद्धतीने दररोज मला किचन क्लीन करायची सवय आहे. आणि आता म्हणजे दररोज एवढं काय दुर्डी वगैरे सगळंच खाली घेऊन क्लीन करत बसत नाही, पण 1-2 दिवसातनं तरी एकदा मी हे असं करत असते, म्हणजे सगळा किचन ओटा व्यवस्थित नीटनेटका क्लीन होतो. तुम्ही माझे माहेरचे व्लॉग बघितलेत का? तर बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा बरं का, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यामध्ये माझ्या ताईच्या मुलीला पाहुणे पण बघायला आलेले होते, आणि ते जमलं की नाही तर हे मी काही तुम्हाला सांगितलंच नव्हतं. तर मुलाला मुलगी पसंत आहे, आणि आमच्या सर्वांना पण मुलगा पसंत आहे. तर सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत. आता तिचा साखरपुडा पण होणार आहे, तर तो कधी असेल ते सगळं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. आणि इकडे मला तुम्हाला बोलता बोलता सगळा किचन कट्टा क्लीन झाला. आणि किचन कट्टा क्लीन झाला ना, जोपर्यंत मी त्याला कोरड्या कापडाने पुसत नाही ना स्वच्छ, तोपर्यंत मला असं समाधानच भेटत नाही. सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. आता भांडे राहिलेले होते, एक्स्ट्राचे काढलेले मी, कारण
छत्रपती संभाजीनगरला गेलेले होते. नवऱ्याने ते घर एकदम व्यवस्थित ठेवलेलं होतं. असं इकडची गोष्ट तिकडे पण झालेली नव्हती. एवढं नीटनेटकं ठेवलेलं होतं, पण थोडीफार तरी धूळ होतेच ना. मग मला जी डब्बी वाटलीत ना घाण झालेली, तर ती मी अशी काढून ठेवली आणि ती पण स्वच्छ करून घेतलेली. आणि बॅग अनपॅक करून ठेवलेली होती. तर कियांचं चालू होतं तिच्यासोबत खेळणं. आणि काही पण नवीन गोष्टी असल्यात तर आपल्या लेकरांना ते नवलच वाटतं, त्याच्यासोबत त्यांना खेळायचंच असतं. लहान लेकराचं तसंच असतं ना. आणि इथे ना फरचीवर थोडेफार डाग पडलेले होते. ते हट्टी डाग निघत नव्हते कपडाने, त्याच्यामुळे मग मी नखाने घासून काढत होते. हेच फायदे असतात बरं का हाताने फरची पुसण्याचे, कारण मॉपने पुसत असतो त्यावेळेस एवढे म्हणजे डाग आपल्याला दिसत पण नाही व्यवस्थित आणि निघतही नाही. त्यामुळे हाताने फरची पुसली ना तर व्यवस्थित निघतं. आणि पिले हे काय ए पिले, तू कशात बसली? तू कशात बसली दाखव. बॅग मध्ये भोप आले तुला. मंडळी, आवडला का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगत जा. आणि काही चुका असतील त्याही सांगा. मला राग अजिबात येणार नाही, उलट मी सुधरवायचा प्रयत्न नक्कीच करेल. धन्यवाद. बाय.